आज आपल्या नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दरवर्षी जे कृषी प्रदर्शन आयोजित केलं जातं त्या कृषी प्रदर्शनाचा आज खरं तर शेवटचा दिवस आहे, म्हणजे समारोपाचा दिवस आहे. आणि आता आपल्या केविकेचे कार्याध्यक्ष, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष, आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अनिल तात्या मेहर साहेबांनी सांगितलं की सगळ्या शेतकऱ्यांचा आग्रह असा असतो की आणखी 2 दिवस वाढवा. कारण हे कृषी प्रदर्शन म्हणजे या परिसरातल्या शेतकऱ्यांची एक खऱ्या अर्थानं शेतीविषयाची माहिती देणारी पर्वणी असते. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आणि ज्यांना खऱ्या अर्थानं जीवन साधना पुरस्कारानं कालच सन्मानित केलं गेलं असे कृषीरत्न, कृषीभूषण, या परिसराचं भूषण, जिल्ह्याचं भूषण आपले मार्गदर्शक अनिल तात्या मेहर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी पाटे साहेब उर्फ आपल्या सगळ्यांचे मामा, बरोबर ना मामा, तसेच आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी. मी ती 2 नावं एकत्र वाचल्यानंतर मला असं वाटलं की त्या डॉक्टर आनंद कुलकर्णी 2 आहेत, म्हणजे एकच माणूस डबल रोल करतोय का. पण ज्यावेळेस मी विचारलं त्यावेळेस हे AB कुलकर्णी आणि ते AR कुलकर्णी आहेत. प्राचार्य जे आहेत ते AR कुलकर्णी आणि हे उपाध्यक्ष आपले ते AB कुलकर्णी आहेत. त्यामुळं उलट झालं का? ठीक आहे. आता हे AR काय प्राचार्य होणार नाही, प्राचार्य भविष्यात उपाध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळं व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यवाह रवींद्रजी पारगावकर, माझे मित्र आणि किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष, या परिसरातील शेतकऱ्यांचे नेते असलेले संजयजी थोरात साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असलेले बनकर साहेब, तानाजीराव बेनके साहेब, माझे मित्र डॉक्टर संदीप डोळे, संचेती साहेब, तसेच ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे आणि पुरस्कार मिळत असताना पुरस्कार देणाऱ्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव चौगुले साहेब आहेत आणि ज्यांनी KVK साठी ऍप डेव्हलप केलं की ज्या ऍपच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची नोंदणी होईल, असे ऍपचे बाप घुगे साहेब, म्हणजे बाप त्यांनी डेव्हलप केलं ना, तुम्ही ऍप जे डेव्हलप केलं त्याचं नाव बाप आहे. त्यामुळं असे घुगे साहेब उपस्थित सर्व, खरं तर हा दुर्मिळ योग असतो, परंतु या परिसरातले पत्रकार अतिशय संवेदनशील पत्रकार म्हणावे लागतील, सर्व परिचित आहेत की ज्या पत्रकारांनी आपल्या परिसरातील एखाद्या कर्तृत्ववान माणसाला, व्यक्तीला पुरस्कारानं, जीवन साधना पुरस्कारानं आज खऱ्या अर्थानं एवढ्या अतिउच्च पुरस्कारानं सन्मानित केलं. त्यांचा सत्कार पत्रकारांच्या वतीने तात्या झाला, म्हणजे खऱ्या अर्थानं जो लोकशाहीतला 3रा स्तंभ येतो त्याच्या वतीने आपला सत्कार झाला, म्हणजे सर्व समाजाच्या वतीने खऱ्या अर्थानं सत्कार झाला असं मी मानतो. कारण आपण ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण काम करत असतो, पण केलेलं काम जसं तुम्ही सांगितलं की मधमाशी सारखं परागीभवनाचं काम पत्रकार करत असतो. एखादी घटना घडल्यानंतर त्याचं सर्वसामान्य माणसापर्यंत त्याचं विश्लेषण पोहोचवणं आणि त्या माणसाला त्या विषयाने अवगत करणं हे खऱ्या अर्थानं पत्रकाराचं, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडियाचं काम असतं. त्यामुळे मी सर्व पत्रकारांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. उपस्थित सर्व शेतकरी प्रतिनिधी, आपल्या संस्थेतील सर्व गेले 4 दिवस कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आणि त्याच्या अगोदर 15 दिवस ज्यांनी मेहनत घेतली ते सर्व आपल्या संस्थेच्या सर्व स्टाफ, सर्व आमच्या या ठिकाणी कुलकर्णी सर कधीतरी उपाध्यक्ष होते, अशानंतर टाळ्या वाजवल्यास मी असं समजतो की सगळ्या संस्थेच्याच आपल्या स्टाफ आहेत, त्यामुळे मी ओळखलं लगेच. त्यामुळे या सर्व आजच्या समारोपाच्या निमित्ताने आपण खरं तर मी या ठिकाणी तात्यांचं अभिनंदन करतो
ग्रामोन्नती शिक्षण मंडळाचं आता या कृषी प्रदर्शनाच्या समारोपाला येण्यापूर्वी सेंटर ऑफ एक्सलन्सचं आमच्या हस्ते उद्घाटन झालं. आणि हे ग्रामोन्नती मंडळ जे आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती असं असेल असं मला वाटतं, परंतु नसेल तर ते मी थोडंसं सांगावं असं वाटतं. कारण ग्रामोन्नती मंडळाला केम्ब्रिज विद्यापीठानं त्या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स या ठिकाणी फ्रँचायझी दिली, त्यांच्यासोबत सामंजस्य करार केला. त्याबद्दल मी उपस्थितांच्या वतीने आपल्या संस्थेचं आणि तात्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. कारण सेंटर ऑफ एक्सलन्सी मधनं काय होणार आहे तर सेंटर ऑफ एक्सलन्सी म्हणजे ही फ्रँचायझी अशा अर्थाने समजू नका तुम्ही की या कॉलेजला बऱ्याच वेळा आपण एखाद्या कॉलेजला एखादी मोठ्या संस्थेची फ्रँचायझी मिळते म्हणजे तेवढी संस्था चालवण्यापुरती मान्यता मिळते असा त्याचा अर्थ असतो. परंतु हे आपलं ग्रामोन्नती मंडळ जे आहे, जे आपली शिक्षण संस्था आहे, ह्या शिक्षण संस्थेला नोडल एजन्सी म्हणून केम्ब्रिज विद्यापीठाने त्या ठिकाणी अपॉइंट केलेलं आहे असं माझ्यासारख्याचं मत आहे. म्हणजे जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, शिरूर असेल, ह्या सर्व पट्ट्यामधल्या सर्वसामान्य माणसाला, विद्यार्थ्यांना त्याच्यातले कलागुणांना वाव देण्याचं काम ह्याच्या माध्यमातून होणार. सेंटर ऑफ एक्सलन्सी मध्ये काय होणार आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कम्युनिकेशन डेव्हलपमेंट असेल, इम्प्रुव्हमेंट असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, एंटरप्रेन्योरशिप असेल आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्किल डेव्हलपमेंट एखाद्या विद्यार्थ्याचं झालं पाहिजे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या 3 महिन्यापूर्वी आपल्याला माहिती असेल की स्किल डेव्हलपमेंट वरती एवढा भर दिलाय म्हणजे एक एक कार्यक्रम जर तुम्ही आठवला तर या देशातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक तरुण सुशिक्षित बेरोजगार न होता तो स्वतःचा उद्योग सुरू करेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करेल आणि खऱ्या अर्थानं देशाची गरज काय आहे हे ओळखून तो समाजाला काहीतरी देईल अशा पद्धतीने त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. मी आता मगाशी सांगितलं की आपल्याकडची शिक्षण पद्धती अशी होती की आपल्याला काय पाहिजे ह्याच्यापेक्षा आम्ही काय देतो हे तुम्ही घ्यायचं आणि तेच शिक्षण घेऊन तुम्ही परिपूर्ण व्हायचं. अशा प्रकारची मजबुरी यापूर्वीच्या काळात होती. पण इथनं पुढच्या काळामध्ये समाजाला काय पाहिजे ह्याचा विचार करून शिक्षण पद्धतीमध्ये बदल झालाय. त्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला काय पाहिजे हे भविष्य काळामध्ये सरकार सुद्धा ठरवणार आहे. मग हे आता आपण पाहिलं की केम्ब्रिज विद्यापीठाने ज्यावेळेस सेंटर ऑफ एक्सलन्सी आपल्या इथं सुरू केलं, आज त्याचं उद्घाटन झालं. मग महाराष्ट्रात उद्घाटन होण्यापूर्वी तामिळनाडूमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सीचं त्या ठिकाणी सामंजस्य करार केम्ब्रिज विद्यापीठाने तामिळनाडू गव्हर्नमेंट असेल, गुजरात गव्हर्नमेंट असेल, दिल्ली गव्हर्नमेंट असेल यांच्यासोबत झालेला आहे. तात्या मी तुमचं अभिनंदन करतो की आपण हे महाराष्ट्र सरकारच्या पुढे एक पाऊल टाकलेलं आहे आणि तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या पुढे पाऊल टाकून केम्ब्रिज विद्यापीठासोबत आपण सामंजस्य करार केला आणि खऱ्या अर्थानं या परिसरातल्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये तो परिपूर्ण असेल, प्रत्येक स्किल्स त्याच्यामध्ये असतील अशा प्रकारचा विद्यार्थी निर्माण करण्याचं काम तुम्ही करणार आहात. त्यामुळे खऱ्या अर्थानं तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मगाशी आपण पाहिलं की गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस श्रद्धे यांनी जे शिक्षण संस्था ही उभी केली, ग्रामोन्नती मंडळ याची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून गेली 50-60 वर्ष आपण हे सगळे काम करत आहात. अतिशय पारदर्शकपणे काम करत आहात. खरं तर ह्याच्या माध्यमातून केव्हीकेच्या बाबतीत आता त्यांनी सांगितलं, आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतं. मी IMC मेंबर अटारी झोन 8चा असताना म्हणजे ह्या देशातल्या जेवढे कृषी विज्ञान केंद्र आहेत अशा कृषी विज्ञान केंद्रांना 11 झोन बनवलेले आहेत. देशामध्ये 11 झोन मध्ये सर्वसाधारणपणे 10-11 ICR येतात, एका झोन मध्ये 10 ICR येतात आणि त्याच्या एरियामध्ये 3-3 राज्यांचं क्लस्टर बनवलं गेलंय. तर असं झोन 8 म्हणून जे गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा अशा 3 राज्यांचं जे क्लस्टर केव्हीकेचं बनवलं गेलं त्याच्यामध्ये मी IMC मेंबर होतो. आता ज्यावेळेस मी महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचं ह्या सगळ्या केव्हीकेंना भेट दिली, जवळपास 100+ केव्हीकेंना भेट दिली असेल मी. परंतु आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतं की जेवढ्या केव्हीकेंना मी भेट दिली त्याच्यामध्ये पारगावकर साहेब आपलं नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र हे क्रमांक 1चं केंद्र होतं. म्हणजे मी तुमच्या समोर बोलतोय असं नाही, बऱ्याच जणांच्या भेटी झाल्या. मामाची भेट तर प्रत्येक वेळेस आमची झाली, त्यामुळे मामांचा आमचा चांगला परिचय झालाय. पण या कृषी विज्ञान केंद्रामध्ये खरंच काय, कृषी विज्ञान केंद्र करत असताना एका जिल्ह्यामध्ये 2 कृषी विज्ञान केंद्र झाली पाहिजेत असं केंद्र सरकारने योजना आखली. झाले. कृषी विज्ञान केंद्राचा खऱ्या अर्थानं हेतू काय, केंद्र सरकारच्या अपेक्षा काय आहेत की या ठिकाणी शेतकऱ्यांना आवश्यक जे तंत्रज्ञान असेल,
म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकरी आणि सरकारच्या मधला दुवा म्हणून कृषी विज्ञान केंद्राचं काम असतं आणि ते काम आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून चोखपणे पार पाडतात. त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपला आम्हाला अभिमान आहे. ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण दरवर्षी कृषी प्रदर्शन भरवत असतो. ह्या कृषी प्रदर्शनाला या परिसरातल्या जवळपास 1-2 लाख शेतकऱ्यांच्या भेटी होतात. म्हणजे तो शेतकरी एवढं ज्याला आपण म्हणतो मॉल संस्कृती अलीकडे आलेली आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये एकाच ठिकाणी लोकांना सगळ्या गोष्टी पाहिजेत. आता म्हणजे पूर्वीसारखं आपण किराणा घ्यायचा असेल तर वेगळ्या दुकानात जायचं, कपडे घ्यायचे असतील तर वेगळ्या दुकानात जायचं, चप्पल घ्यायची असली अशी पद्धत न ठेवता या ठिकाणी कुलकर्णी साहेब आता एकाच जागेवरती सगळं लोकांना आवडायला लागलंय. त्यामुळं कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या परिसरातल्या शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान असेल, ऑटोमोबाईल असेल, पेस्टिसाइड्स असतील, फर्टिलायझर्स असतील, ड्रोबॅक व्यवस्था असतील, या सगळ्याच्या सगळ्या एकाच ठिकाणी वर्षातनं एकदा मिळतात. त्यामुळे तात्या मी पण ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आपल्याला 4 दिवसाच्या वेळी पुढचं प्रदर्शन 5 दिवस तरी करा. कारण हे 4 दिवसात जरा कमी होतं. 1 दिवस वाढवा, 2 दिवस नाही म्हणणार मी, कारण 5 दिवसात बरं होतं जरा. त्यामुळं मी पण पाहतो, मी पण दरवर्षी कृषी प्रदर्शन भरवतो. माझं हे 9वं वर्ष आहे. मी जिल्हास्तरीय मी पण दौंडमध्ये कृषी प्रदर्शन भरवतो. त्यामुळे ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून काय फायदा होतो, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कशा पद्धतीने आपल्याला पोहोचता येतं, एक खऱ्या अर्थानं ही पर्वणी म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं आपण या ठिकाणी जो उपक्रम करता, जो कृषी प्रदर्शन भरवता, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आज खरं तर या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटलांचं यायचं नक्की झालं होतं. परंतु काही कार्यक्रमामध्ये बदल झाला आणि रात्री 11:30 वाजता माझं आणि दादांचं बोलणं झालं की आज कसल्याही परिस्थिती कृषी प्रदर्शनाला जाऊन अनिल तात्यांचा जो उपक्रम आहे, या ग्रामोन्नती मंडळाचा जो उपक्रम आहे, त्या उपक्रमाला सदिच्छा शुभेच्छा द्या आणि त्यांच्या ज्या अपेक्षा असतील, ज्या सूचना असतील त्या आपल्यापर्यंत घेऊन या. राज्याचं सरकार म्हणून चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितलं की या राज्यातलं सरकार म्हणून केविकेच्या मागे, ग्रामोन्नती मंडळाच्या मागे 100% ठामपणे उभं राहील, अशा प्रकारची दादांनी आपल्याला ग्वाही दिली. कारण एवढी ग्वाही द्या, चंद्रकांत दादा अतिशय सरळ मार्गी काम करणारे मंत्री महोदय आहेत. परंतु त्यांनी ही खात्री का दिली तात्या? त्याचं कारण असं आहे की आपण जे काम करतात ते अतिशय पारदर्शक करता, समाजोपयोगी करता, समाजोपयोगी काम करता. म्हणून खऱ्या अर्थानं दादांनी अशा प्रकारचा ऍश्युरन्स आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे या राज्यातलं सरकार आपण सांगितलं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मोदी साहेबांनी जे जे उपक्रम आपण सांगितले असतील ते सगळे उपक्रम आपल्या या केविके मध्ये आपण केलेले. म्हणजे मिलेट्स इयर मागचं 2023 मिलेट्स इयर होतं, ते आपण मिलेट्स इयर सुद्धा या ठिकाणी सेलिब्रेट केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं असेल मिलेट्सची आपण रांगोळी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी मिलेट्सच्या रांगोळी काढली, त्यांचं प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक वितरण आपण केलं. सांगण्याचा हेतू असा आहे की खऱ्या अर्थानं केंद्र सरकारला जे अभिप्रेत असलेलं काम आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. याच्याच माध्यमातून जी शिक्षण संस्था, मी आता पारगावकर साहेबांशी बोलत होतो, त्यांनी सांगितलं की 13,000 विद्यार्थी LKG to PG 13,000 विद्यार्थ्यांची इंटेक आपल्या शाळेमध्ये आहे. म्हणजे तात्या खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात एवढं मोठं काम करणारी व्यक्ती आपल्या सगळ्या परिसरातला, खरं तर इथला जर विद्यार्थी शिकला नसता, इथं जर शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या नसत्या तर हे 13,000 आजचा इंटेक आहे. गेली 50-60 वर्षापासून ही शिक्षण संस्था चालू आहे की ज्यावेळेस शिक्षणाची दारं ग्रामीण भागात उघडीच नव्हती, अशा कालखंडापासून आपण काम करतात. त्यामुळे तुम्ही जे समाजाला दिलेले ते खूप काही वेगळे, ते खूप त्याचं मूल्यमापन करता येणार नाही. हे एवढंच मी जाता जाता सांगेल, ग्रामोन्नती मंडळ हे संस्था समाजाला देण्यासाठी स्थापन झाली आहे, कुणाचं घेण्यासाठी नाही झाली, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी म्हणतात. त्यामुळे आपण दोन्ही हाताने देत आहेत, कधी मिळेल ह्याची अपेक्षा आपण केली नाही. म्हणूनच खऱ्या अर्थानं ग्रामोन्नती मंडळ आपलं आज ह्या स्तरापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून आपण जे समाजामध्ये काम करत आहात, प्रत्येक माणसाचा, सर्वसामान्य माणसाचा, समाजातल्या शेवटच्या स्तरातला माणूस, पंक्तीतला शेवटी बसलेला माणूस, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करतात. खरं तर आज योगायोग चांगला 11 फेब्रुवारी दीनदयाळजींच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंत्योदय, की ज्यांनी सांगितलं की शेवटचा माणूस जोपर्यंत सुखी होत नाही, जोपर्यंत समृद्ध होत नाही, तोपर्यंत आपलं काम चालू राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं तात्या आपले आणि आपल्या सर्व संचालक मंडळाला मी शुभेच्छा देतो की आपलं हे अखंडितपणे काम चालू राहावं. समाजातला शेवटचा माणूस जोपर्यंत सुखी होत नाही, संपन्न होत नाही, तोपर्यंत हे काम चालू राहील, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा जसं जीवन साधना पुरस्कारानं आपल्या तालुक्यातल्या एकाच महान व्यक्तिमत्वाला पुरस्कारित झालं,
तसंच पद्मश्री भूषण ह्या पुरस्काराने सुद्धा आपल्या तालुक्यातल्या डॉक्टर डोळे साहेबांना सुद्धा सन्मानित केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर संदीप डोळे आता इथे उपस्थित आहेत. म्हणजे माझे तर पारिवारिक संबंध आहेत, परंतु समाजामध्ये मी परवा पाहिलं तात्या, आपल्याला माहिती नसेल पण कधी तुमचं पण नाव येईल सांगता येत नाही ह्याच्यात आता. आणि ह्याला कोणाचा वशिल्याची गरज नाही. कुणालाही विचारायचे, जेवढे पद्मश्री असतील, पद्मभूषण असतील, पद्मश्री भूषण असतील, पद्मविभूषण असतील, ह्या सगळ्या लोकांना मोदी साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, सगळे हे अतिशय बारकाईने पाहत असतात. म्हणजे मी परवा बिहारमध्ये एका पारोवन विधानसभा तिथला मला प्रभारी म्हणून मला पाठवलं होतं बिहारमध्ये, आता मागच्या वर्षी. तिथं गेल्यानंतर मी एक किसान चाची म्हणून एक महिला आहे, जैन समाजाची महिला आहे, आणि ती गेली 40 वर्ष ग्रामीण भागात बिहार सारख्या पटना सारख्या जिल्ह्यात, शेजारी मुजफ्फरपूर म्हणून जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये ही महिला स्वतःच्या शेतामध्ये उत्पादित झालेले भाज्या असतील, फळं असतील, हे सगळे स्वतः सायकलवर जाऊन विकायची शेजारच्या गावामध्ये. अशी महिला गेली 40 वर्ष त्याच्या प्रपंचाची उपजीविका करणारी महिला. 40 वर्षानंतर त्यांनी बचत गटाची मुवमेंट सुरू केली. बचत गटाच्या मुवमेंटच्या माध्यमातून त्यांनी हळूहळू घरोघरी वस्तू सुरू केल्या, पापड असेल, लोणचे असेल, ह्या सगळ्यांचं उत्पादन सुरू केलं. आणि त्या महिलेने त्या परिसरातल्या 6 तालुक्यामध्ये त्या कामाचं जाळं वाढवलं, विस्तार वाढवला, आणि किसान चाची नावाने त्या महिलेची ओळख झाली. त्यांची कोणी शिफारस नाही केली. त्यांची शिफारस न करता मोदी साहेबांनी त्यांना पद्मश्री भूषण पुरस्कार दिला. म्हणजे सांगण्याचा विषय असा आहे की इथं चांगलं काम करण्याची दखल भविष्यात घेतली जाणार आहे. त्यामुळे एकच वाक्य सांगतो, करणाऱ्याने करीत राहावे, पाहणारा पाहणार आहे आपल्याकडं. त्यामुळे पाहण्यासाठी आपण कुणीच करत नाही, आपण समाजाचं देणं लागतो म्हणून करत आहोत. एवढीच भावना आपण घेऊन सर्वजण काम करतात. अतिशय व्यापक आपल्या उद्देश आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. आपण खरं तर आम्हाला आजच्या कार्यक्रमाला बोलवलं, आमच्या हस्ते उद्घाटन केलं, आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला या ठिकाणी सन्मानित केलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्या संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय काळे साहेब. ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचा ग्लोबल कृषी महोत्सव 2024 हा कृषी विषयक संपूर्ण 4 दिवस चालणारा उपक्रम आज याच्या समारोपाकडे आपण आभार प्रदर्शनाकडे आलेलो आहोत. पीक प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन आणि पीक परिसंवाद अशा प्रकारे अतिशय भरगच्च अशी मेजवानी गेले 4 दिवस या ठिकाणी आपण शेतकरी वर्गाला या ठिकाणी दिलेली आहे आणि लाखोंच्या संख्येने त्याचा सर्वांनी लाभ घेतलेला आहे. आज या सांगता समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे मान्यवर माननीय वासुदेव नाना काळे, जिल्हाध्यक्ष भाजप पुणे, हे आवर्जून या ठिकाणी आले. त्याचबरोबर माननीय मंत्री महोदयांचा निरोपही त्यांनी आम्हाला दिला. मी आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना त्यांनी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलं. मी ग्रामोन्नती मंडळाच्या वतीनं त्यांचे हार्दिक आभार मानतो. आपल्या या कार्यक्रमासाठी माननीय सत्यशील शेरकर, अध्यक्ष विघ्नहर सहकारी साखर कारखाना, हेही आवर्जून उपस्थित होते. त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. आजच्या या समारंभासाठी माननीय सुखदेव बनकर, माजी आयुक्त, विभागीय आयुक्त, माननीय भाऊसाहेब घुगे, संचालक बाप फाउंडेशन, माननीय रमेश शेठ भुजबळ, माजी अध्यक्ष कात्रज दुटेरी, माननीय तानाजी शेठ बेनके, माननीय अनंतराव चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी आणि माननीय संजय थोरात, किसान मोर्चा भाजप, ही सर्व मान्यवर मंडळी अतिशय मोलाचा वेळ काढून या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिली. या सर्वांचे मी संस्थेच्या वतीनं आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमासाठीच नव्हे तर या संपूर्ण 4 दिवसाबरोबर वर्षभर सातत्याने ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र आणि आमच्या विविध विभागांच्या विविध बातम्या जे पत्रकार महोदय देत असतात, असे माननीय ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पाटे, माननीय सुरेश वाणी, माननीय सचिन कांकरिया, माननीय मंगेश रत्नाकर, माननीय अतुल कांकरिया, माननीय किरण वाजगे,
प्राध्यापक अशफाक पटेल, अमर भागवत आणि याचबरोबर पुण्याचा नामोल्लेख राहिला असेल तर हेही सर्व पत्रकार बंधू आमच्या सदैव आमच्या संस्थेच्या या प्रगतीसाठी आम्हाला मार्गदर्शन करत असतात, आमचं या संपूर्ण समाजापर्यंत काम नेत असतात. या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपलेला आहे असं जाहीर करतो. धन्यवाद.